जर तुम्ही कुठलेही डोंगर वगैरे चढत असाल तर एक गोष्ट टाळाच। पाजी आपका क्या कहना है इस बारे में? कुछ नहीं मेरा, क्या आपको तर आता मी चढतोय हळूहळू, पण चढ़ रहे हैं, बहुत थकान हो गई है। पण आम्हाला वाटत नाही की आज आम्ही हा गड चढू शकू। गड नाही आहे, डोंगर आहे, पण आज आम्ही हे चढू शकू असं काही वाटत नाही। कारण वाटत आहे आमच्या शिल्पा मॅडमला भीती, तिला सांगितलंय कुणीतरी बिबट्या, इथं बिबटी आहे म्हणे, वाघ सोडलेत म्हणे या जंगलात। तर शक्यता काही असू शकतात नसू शकतात, शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं आता आम्ही अजून थोडंसं वर चढू आणि शिल्पा मॅडमला वाटेल तर ते आम्हाला आदेश देतील, तेव्हा आम्ही गपचूप खाली येऊ, मागच्या वाटेने जाऊ। बसायला काय हा आहे दुसरा स्टॉप, ही आहे पुढची वाट, ही आहे मागची वाट, परत जाणारी वाट, पुढील वाट, आणि ही कुठे जाते माहित नाही। वाटच नाही, ज्याला काय वाटत नाही ती वाट आहे। जर तुम्ही कुठलेही डोंगर वगैरे चढत असाल तर एक गोष्ट टाळाच, म्हणजे हिल्स घालू नका, आणि असे पण हे घसरड्या चपला घालू नका, जीवन त्याला शक्यतो या टेकचा कार्गो तुमचे व्यायामाचे जे कपडे असतात ते घाला, ग्रीप असलेले बुट घाला, आणि मग असं आपण ऍडव्हेंचर करू शकतो। तर हेच सांगायचं होतं, कारण आज आम्ही घालून आलोय स्कर्ट, चपला, हिल्स असलेल्या, कारण आम्हाला बिलकुलच माहिती नव्हती की कशा प्रकारचं आहे डोंगर वगैरे काय, पण आम्ही काळजी घेत चाललोय आणि काळजी घेत उतरू। पण तुम्ही जर येणार असाल अशा एखाद्या ठिकाणी तर ही काळजी नक्की घ्या। सो आता आम्हाला आमच्या पुढे एक कुटुंब गेलंय आणि ते कुटुंब आहे, त्यांची एक छोटी मुलं आहेत, आम्ही त्यांच्या पाठीमागं चाललोय। सो होपफुली आम्ही मे बी हा डोंगर चढणार आहोत। वैसा ही सेम दिख रहा है, रिपली क्या है, पड़ता ही जा रहा है। मुझे लग रहा है ये हमें सब चक्रव्यूह में फंसा रहे हैं।